व्हाट डू यू थिंक एक सक्सेसफुल ट्रिप के लिए क्या क्या मैंडेटरी होती है? पैसा, परमिशन या प्लानिंग? वेल, या तिन्ही गोष्टी तर इम्पॉर्टंट आहेतच. त्याच्यापेक्षा चॅलेंजिंग आहे सगळ्या मित्रांना एक साथ एक टाइमला पर्टिक्युलर डेटला जायला कन्व्हिन्स करणं. आणि तुम्हाला तर माहित आहे ग्रुप चॅट मधून ते ट्रिप सक्सेसफुल होण्याची प्रोबॅबिलिटी एवढी असते की इंजिनिअरिंग कॉलेजमधून पोरगी मिळण्याची. आणि एवढ्या महिन्यांच्या प्लॅनिंग प्लॉटिंग नंतर फायनली तो दिवस आलाच जो की कॉलेजचे सगळे फ्रेंड्स कॉलेजची पहिली ट्रिपला जात होतो. पण आम्ही जातोय कुठे? थांबा सांगतो. असं नाही, पहिल्यापासून बघा. मलंग सी रातें सुरंग सी. सो या ट्रिपची सुरुवात होते शॉपिंग पासून. सो हम जाते हैं शॉपिंग के लिए. घेणार सामान थोडं, पण ट्रॉली घेतली मोठी. दोस्तो बऱ्यापैकी आम्ही आता सामान घेतलंय. आता गोष्टी झाल्या 4. एक विटामारी, कॅफे आहे, कॅफे नाही कॉफी आहे आणि साखर. आम्ही आलोय 4 जण. यशा, पुरू, रितू आणि उर्फा आणि स्वतः मालक. आता लिफ्ट मध्ये जातोय. 4 गोष्टी घेतल्यात. वरती कप्स वगैरे घ्यायचे आहेत. लिफ्ट मध्ये एंटर. कुठे ट्रॉली इथे लावू नये. आता बिल देणार रितू. शॉपिंग नंतर दुसऱ्या दिवशी ट्रिपची सुरुवात होते कॉलेज पासून. सो लेट्स गो. विषयाच्या माहिती आहे का? आता आम्ही चाललोय आरेवारीत. टेकडावरती जाऊन वरती थांबणार आहे. 500 वाली बॅट घेतले. खुद्द तयार आहे. बाईक घेतले. लेट्स गो. समोरचा नजारा. बादशाह आणि बबनीज. बबनीज इथं बसलाय आणि 3 जण वडापाव खातोय. वडापाव दाखव ना. येस, वडापाव खातोय आणि 3 जण बादशाह बसले तिथे. अक्षय पांडे, मी स्वतः मला यश धनावडे. आज मजा आहे. गाव अरे ये पुरू मस्त. तिकडे पोरी बसल्या, इकडे पोरं बसल्या. पोरींचा एरिया पोरांचा एरिया. तिकडे पोरं आहेत, तिकडे पोरी. पोरी भिशी पोडतात तिकडं. कोण अरे वरे व्ह्यू पॉइंटच्या इथे नाश्ता करून आम्ही निघालो जयविनायक टेम्पलच्या प्रवासाला. माहीत आम्ही आता गणपतीपुळ्यात आलेलो आहोत आणि आम्ही आता इकडनं जयगडला जाणार आहोत. आता भरपूर जण फिरायला आलेले आहे. आम्ही आता इथे आलेलो आहोत. हा एरिया मस्त दिसतो गाईस. वरवडे पूल आहे. हा वरवडे पूल लागलाय आणि हा पाचचा नजारा मस्त बोटी आहे. पाण्याच्या इथं मंदिर आहे. फार भारी वाटतंय. तर तुम्ही पण कोकणामध्ये या आणि मजा करा गाईस. शेवटचं वर्षी आहे. मजा गाईस. नाऊ वी आर एंटरिंग जयविनायक टेम्पल. समोर आहे जिंदा मंदिर आहे. तर इथं पण आतमध्ये एंटर करूया. भारी केलंय. एकदम निसर्गाच्या रम्य वातावरणात हे केलं गेट. हे मंदिर आहे. हे गणपतीचं मंदिर आहे. आणि दुसरं इथला नजारा आहे ना, एक नंबर नजारा आहे. बादशाहवाला एक बादशाह. आणि ग्रीनरी एकदम अक्षय सारखी दिसते. अक्षय पण ग्रीनरी आणि हे पण सर्व ग्रीनरी. आणि आम्ही इकडे गाड्या पार्क केल्यात. आमच्या गाड्यात ना या स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत एवढ्या आमच्या सर्व गाड्या. कुठच्या नाही रे बाबा. हे कोणते? नाही फॉर्च्युनर लागलेली आहे. आणि बाकीच्यांच्या गरीब फॉर्च्युनर मी चालवत आहे अर्धा वेळ आणि अर्धा वेळ हा चालवत आहे. आणि या बाकीच्यांच्या गरिबांच्या गाड्या आहेत. हे आमच्या वर्गातले आहेत. तर चला गरीब दाखव. हे बघा, हे सगळे ते गाडीवाले आहेत, 2 व्हीलर वाले. हे बघा, हे सगळे ते गरीब जे मगाशी मी तुम्हाला हा सर्वात मोठा गरीब. आणि कॅमेऱ्याच्या पाठी हा एक बडावाला भीक मांगा आहे. भीक मांगा. पण आज गाईज काय पण बोला, हा एकदम दिसतं. शर्ट बीट बाबांचं घालून आलं. नाद. मित्रांनो, आता आपण मंदिरात जातोय. पाय पडूया, जरा फोटो शोटो करूया आणि आपण इकडनं. आपल्याला निघायचंय. लगेच जायचं आपल्याला इथपर्यंत. कराडेश्वरला जायचंय, कराडेश्वर मंदिरला. तर ते पण दाखवतो तुम्हाला. चला भेटतो. दोस्तों, तो एकदम येऊन ना निसर्गरम्य वातावरण वाटतंय आणि फार मस्त वाटतंय. एकदम म्हणजे फील गुड. इथे हनुमान जी की मूर्ती आहे.
और यहाँ मूषक राज गाईज आता हनुमानची आहेत, पाया पडत मस्त. अभी हम मिशन पे जा रहे हैं. मिशन शू. काय इकडे म्युझियम आहे, टाकाऊ पासून टिकाऊ. हे असे मस्त बनवलेले आहेत, कडक रे. हे आहे खोबऱ्याची खरवंटी असते ना, त्याचं बनवलेलं आहे, मस्त आहे. वाव. प्रोडक्ट्स भरपूर आहेत. चमचा, हे बदक बिदक बनवलंय बघ. काहीच इथं गोष्टी आहेत ना, नारळाची खरवंटी असते ना, त्या टाईप बनवलं काहीतरी. हे बघ, चमचा बनवला आहे, बदक, मोर, कमळ आहे. वाव, नाईस. वरती मोर बघ, पोपट. पोपट आहे वरती, कंदील्स वगैरे. गाय नाही, हत्ती आहे तो. गाईसला गणपती बाप्पाचं दर्शन झालंय. आता आपण जातोय कराटेश्वर मंदिरला. तर कराटेश्वरचा नजारा दाखवतो. इथलं फार मजा येते रे, वारा लागतो ना. हा. का अक्षय, तुला कसं वाटलं? एक नंबर मंदिर चांगलं आहे गणपतीचे. चांगलं आहे ना. अरे आजूबाजूचा पण आणि ही झाडी लागलीत ना, वाव, म्हणजे असं बघण्यासारखं आहे. मस्त भारी केलंय. खरी जागा दाखवतो. हा, त्या मंदिरात म्हणजे अशा रत्नागिरीत ना हिडन जागा अशा खूप आहेत, त्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता. जयगडमध्ये आता एक किल्ला पण आहे, त्याचा व्हिडिओ पण येईल नक्की. येस. तर त्या व्हिडिओला पण लाईक करा, तुम्ही शेअर करा, आणि या व्हिडिओला पण करा. आणि या व्हिडिओला जरा जास्तीत जास्त प्रेम दाखवा, कारण फनीचा ब्लॉग आहे. फनीचा नाही, फनी ब्लॉग आहे. सो गाईज, आता आम्ही पोहोचलोय कराटेश्वर मंदिरला. इधर काहीतरी आहे बादशाहवाला, आणि ही एंट्री पॉइंट आहे. इथं आपले पादत्र आणि इथं काढूया, आणि इधरची नीची जाणी का, आणि ते खाली मंदिर आहे. इधर या मंदिराची एक खासियत आहे ना, हे मंदिर एकदम म्हणजे प्रत्येक मंदिरापेक्षा वेगळं आहे. हे मंदिर खाली असतं जातं, प्रत्येक मंदिर असं वरती चढायला लागतात, आणि हे असं खाली जायला लागतं. आणि त्याच्या साईडलाच हा समुद्र आहे, या साईडला. त्याची स्पेशल व्हिडिओ बनवायची होती, वेगळी आपली इन्फॉर्मेशन व्हिडिओ, पण आता जमलंय तर ही करून टाकतोय. आणि हा इकडचा मस्त एरिया आहे. मंदिर एकदम जुनंच आहे, पुरातन मंदिर आहे. इधर से समुद्र आहे नीचे. हा इकडचा असा खालचा एरिया आहे मस्त. खाली बीचवरती हार रस्ता जाते पूर्ण. समुद्राचं पाणी एकदम निळं वाटतंय, मस्त. चला रे बॉयज, लेट्स गो. मित्रांनो, आम्ही इथे बसलेलो आहोत समुद्रकिनारी. एका कराटेश्वर मंदिराच्या समुद्रकिनारी आम्ही बसलेलो आहोत. असा किनारा आहे हा. दगडा आपला हा एक दगड बघा इथला, आणि दुसरा दगड. थांबा मी दाखवतो. आणि दुसरा दगड आहे, आणि 2 दगड. आणि तर हे मोठा आवाज येतो. हा सॉरी. तर हे एकदम चांगलं स्थळ आहे फिरण्यासाठी वगैरे, आणि मस्त हवा सुटलेली आहे. समुद्र मला बोलता येत नाही. बोल. आता इथं आम्ही किनाऱ्यावरती बसलोय, तर 4-5 दगड मोठे पडले आहेत. विषय काय, अक्षय म्हणतोय की वरून मी ढकलल्या, त्यातली एक जास्त खाली गेले, ही वाली, आणि ती तिथंच राहिली. बाकी असा विषय आहे की इकडचा एरिया हा सिमेंटचा विषय आहे वाटतं. इकडे सिमेंट बनवतात, आणि इथं आम्ही बसलोय. इथं वारा लागतो ना, मस्त वारा. मस्त. पाणीचा आवाज खळखळ, एकदम फील कुळकुळ नुसतं. पाणी एकदम कुळकुळ असतंय. अक्षयचा पाय आणि सर्व मिक्स होत आहे. आणि आता इथून आपलं लोकेशन आहे गणपती वगैरे, तर तिथे जाऊन आपल्याला आपण बीचवरती मजा करायची आहे. आणि पाहू पुढचा विषय कसा होतोय. आता विषय झाला, पोरं आहेत ना, ग्रुप करून राहत आहेत. आपल्या ट्रिपचा उद्देश होता की सर्व एकत्र राहायचं, पण आता राहत नाही. असं काय वाटतं तुला? बरोबर आहे. हा, तर ग्रुप एकत्र राहत नाहीत, तर प्लीज मित्रांनो एकत्र राहा. आणि परत ट्रिप अशी कधी गेलात, जाणार नाही मला माहिती आहे, पण कधी गेलात तर भावानं एकत्र राहा, मजा येते. चला. I'm so happy.
आता आम्ही आलोय नेवरे बीचला. नेवरे बीचला आता बिर्याणीचा बेत आहे. बिर्याणी वगैरे खाणार, त्यानंतर बीचवरती मजा करणार, काय ऍक्टिव्हिटीज असतील त्या करणार. आणि हा आहे यश धनावडे. बाकी थोडे क्लिप टाकीन. आता आम्ही जास्त काही ब्लॉगिंग करणार नाही. इधर जेवायला बसलेत आता. आणि बाकीचे 3 कैदी दाखवतो. 3 कैदी आहेत इकडे जेवायला आलेत. ते त्यांनी त्यांचं घेतलंय आणि हे कैद्यांसारखे जेवतात. प्रॉपर कैदी नंबर 1, 2, 3. कैदी नंबर 1, कैदी नंबर 2, कैदी नंबर 3. प्रॉपर कैदी. हा कैदी व्हेज आहे. व्हेज कैदी आहे ना बरे. आणि हा बघा एक कैद्यांना सप्लायर. हा सप्लायर हॅकूर. हा सप्लायर आहे. बिर्याणी खातोय 500 वाली. अक्षयने तर रेटवलं संपवलं पण मरस्तवर भूक लागली. अक्षर आहे निशाने वगैरे बसले. आता बिर्याणी मस्त खाल्ले. आता आलो बीचवर. सर्व खेळतात मस्त पैकी. बीच आहे आता. चड्डी बदलणार आणि सीधा पाणीमध्ये जाणार. सीधा पाणीमध्ये गेलं ही पोरं खेळतात ते थोडं काढूया. या पोरी खेळतात आपल्या आणि तिकडे आहेत पोरं आपल्या म्हणजे आपल्या कॉलेज क्लास मधल्या. गणपती आपा मोर्या. गाईज हे आता हे सर्व खेळतायत. मी पण बॅट घेतले. मी जातो आता फुटबॉल खेळायला. यू अंपायर निशांत. आज मस्ती आली होती. फुटबॉलचा मजा खेळ आता. हा सनसेट होतो आता मस्तपैकी. नाव काय तुझं? हा पुरुष रोनाल्डो. सो मित्र आता जातो पाण्यामध्ये जरा. लाटा आहेत. वाव एक नंबर. हा नाद लाटा आहेत भारी. लाटा ओ लाटा. आणि यो इथं सनसेट आणि तिकडे चालले कॉफी नेस कॅफे. तिकडे बनते चुलीवरची नेस कॅफे. पेटवा लवकर. ते टोप धेवा. टोप धो. अरे टोप में पानी डाल के ऐसा हिला के उसको धो. सुहाना चिकन कागज नहीं है. और ये हमारी आग पेट चुकी है. अरे टोप धो तो अच्छी. ए तू वेफर घातले. अभी आग पेट चुकी है. टाक. अरे नाही नको टाकू. और ये आग पेट चुकी है. आता आम्ही टोपात दूध टाकतोय. ओ माय गॉड कचरा गोइंग इनसाइड. चलो छोड़ो अभी क्या पियेंगे कचरे वाली कॉफी भी. कॉफी के क्रिस्टल है. ए दूध में से लेना है वो. शौक हो रहा है. पूरी कॉफी पाउडर डालने की है. नहीं. सबको बेहोश करके डालने. सुरगी बेहो गाइस आता चहा पितोय. त्याला लाकडाच्या ह्याच्यावर सर्व चहा पित आहेत. सब लोग चहा पीते इधर. हाँ ये आणि बिस्किट्स वाला बटर वाला. सो हॅलो गाईस. आता आजचा दिवस पूर्ण सफल झालाय. सनसेट पण झालाय. ऑलमोस्ट सनसेट झालाय. तर फार मजा आली. अशा प्रकारे आम्ही दिवस एन्जॉय केला. मजा आली. मॅनेजमेंटचं सर्व आपल्याकडे होतं. माझ्याकडून जितकं जमलं तितकं मी केलं आणि सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी माझे आभार माना. बाकी सर्वांना बेस्ट ऑफ लक परीक्षेसाठी सर्वांसाठी आणि पुढच्या तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि असंच भेटत राहा, हसत राहा, खेळत राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट करा. ओके चलो चुम्मा दे. बाय. शुरू तुमसे